आता एकतर्फी जिकडे जावं तिकडे फक्त विजय विजय असं होतं। पण मुंबई महानगरपालिकेच्या वेशीवरती विरोधकांनी, दोन ठाकरे बंधूंनी काहीसा ब्रेक लावण्यात किंवा तुम्हाला जास्त घाम गाळण्यात यश मिळवलं का? एक तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्ही दिलेलं आहे, मी असं म्हणत नाही की मला ती परिभाषा वापरायची नाहीये। आम्ही लोकांच्या सेवेत, लोकांच्या विकासासाठी आम्ही काम करतो आहोत, म्हणून आम्हाला या ठिकाणी लोक निवडून देत आहेत, लोक विजयी करतायत, ही वस्तुस्थिती आहे। पण तुमच्या परिभाषेत जर बोलायचंय काय आमचा विजय रथ वगैरे, तर मुळामध्ये खरं म्हणजे आता मतदान होऊन गेले, मला आता वेगळे काही सांगण्याने काही फरक पडणार नाही। आणि उद्याच्याला कदाचित आपण पुन्हा या चर्चेत भेटलो असू तर तुमच्या लक्षातच येईल की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती ही प्रचंड मतांनी आणि भरपूर जागा घेऊन ज्या पद्धतीचं एक वातावरण, एक पद्धतीची लहर ही मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीची, ती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मुंबईतल्या लोकांनी विकासासाठी मतदान केलंय, मुंबईतल्या लोकांनी सुरक्षिततेसाठी मतदान केलंय, मुंबईतल्या लोकांनी सतत फक्त भावनेवरती मराठी 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 असं केवळ भाषणापुरतं मराठी करणाऱ्यांनी इलेक्शन आलं की मुंबई सोडणार ही कॅसेट वाजवणाऱ्यांना या निवडणुकीमध्ये पूर्णतः नाकारलंय। भाऊ म्हणून ते एकत्र जरूर आहेत, त्यांचा सन्मान आहे, त्यांचा आदर आहे, कुटुंब म्हणून त्यांनी एकत्र राहावं त्याबद्दल त्यांना शुभेच्छाच आहे। पण मुंबईचा विकास करायचा असेल तर ठीक आहे, पण केशवजी असं चालणार नाही, असं चालणार नाही अजिबात। तुमच्याकडे दररोज आकडे येतात असं आम्ही ऐकलेलं आहे, तुमच्या 50 प्रमुखांपासून तुमच्याकडे आकडे येतात, रोज आपल्या किती मायनस आहोत किती प्लस आहोत असं तुम्हाला कळतंय असं ऐकलंय। मतदान झालंय, आचारसंहिता नाहीये, आकडा सांगा मला, मी उद्या विचारणार आहे तुमचा आकडा हा होता। नाही, मला माहिती आहे, तुम्ही आता सगळ्या पत्रकारांची काही वेळापूर्वी तिथं तुम्ही आहात, तिथून सगळ्या पत्रकारांकडून आकडे विचारले। मला आकडे सांगायची गरज वाटत नाही, पण फक्त एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना प्रचंड घवघवीत मतांनी, तुम्हाला ते आकडे बघून एका अर्थाने इतकी मोठी लाट जी लहर अनेक पत्रकारांना दिसली नाही। म्हणजे मला एक तर जरूर सांगितलं पाहिजे की काय काटेकी टक्कर मीडियातला काही विशिष्ट हितचिंतकांपुरती होती, जमिनीवरती लोक भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या पाठीशी होती। त्यामुळे आकडे एक 12-14 वाट बघा। ठीक आहे, जयेश आपल्या सोबत आहे, जयेश त्याच्याबद्दल जास्त सांगतील। जयेश, भाजपचा कॉन्फिडन्स बघा, प्रचंड बहुमतानं लाट आली आहे भाजपची असं त्यांचं म्हणणं आहे, तुमचा सुपडा साफ होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे, लढत बिडत तर काही विषयच नाहीये। विलासजी, माझ्या मते आपण केशव उपाध्याय काय म्हणताय ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही। ते असं म्हणालेत की उद्या कदाचित आपण भेटूया, कदाचित भेटूया, याचा अर्थच हा आहे की त्यांना त्यांच्या विजयावरती कॉन्फिडन्स नाहीये। मी म्हणतोय की उद्या मी तुमच्याकडे आहेच ना 1 ते 3 आणि मी येणार, निकाल काही का असेना, कारण की मला माहिती आहे मुंबईकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला। का आशीर्वाद दिलेला आहे? मी काय आता निवडणुकांच्या वेळेस भाषण करणार नाही की आम्ही काय केलं त्यांनी काय केलं, या सगळ्या भागात जायचं नाही, ते सगळं झालंय। आता मतपेटीमध्ये ज्याला आपण म्हणतो ना की तो जो जिन आहे तो बंद झालेला आहे, तर तो आता बाटलीत बंद झालाय। आता मुद्दा हा आहे की ह्या निवडणुका कशा लढल्या गेल्या ह्याच्यावरती मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रीय माणूस म्हणून आपण विचार केला पाहिजे त्याच्या पुढचं जाऊन। मी आकडे आता सगळीकडेच बघतोय, म्हणजे सगळ्या आकड्यांचं तर एवढं आकड्यांची लाट आली आहे सध्या असं म्हटलं तर हरकत नाही। पेव म्हणजे काय म्हणतात माहिती का तुम्हाला? म्हणजे आम्ही जिथे राहतो कल्याणला, त्याच्या बाजूला उल्हासनगर आहे, जिथे मटक्याचे आकडे चालायचे पूर्वीच्या काळी। उल्हासनगरला लाजवेल असे मटक्याचे आकडे सुरू आहेत। आश्चर्य सांगतो, हे जे आकडे आहेत ना 4 दिवसांपासून असेच चालू आहे। एका सेफोलॉजिस्टचं नाव मी फक्त घेणार नाही, कारण की तो दुसऱ्या चॅनलला बसला होता, त्यांनी विधानसभेच्या मतदानाची टक्केवारी काढून मग त्यांनी सांगितलं की अमुक अमुक येतील। त्यांनी 4 दिवसांपूर्वी सांगितलेले आकडे आज जशाला तसे जवळपास सगळे लोक सांगतायत। माझं असं म्हणणं आहे, निवडणूक आयोगाने घोषित केलं का हो की मतदान किती टक्के झालं? निवडणूक आयोगाने हे घोषित केलं की कुठलं मतदान किती टक्के झालं, कुणाचं मतदान किती टक्के झालं? म्हणजे आड्यातच नाहीये आणि पोहऱ्यात आलं सुद्धा, असं कसं होईल? तर हे जे आकड्यांचे खेळ चालू आहेत, शिवसैनिकांना हातबुद्ध करण्यासाठी, तुमचा स्वतःचा पक्षाचं काहीतरी असेल ना अॅनालिसिस, तुमचं अॅनालिसिस काय? माझं अॅनालिसिस, 25 वर्षाची सत्ता तुमची ठेवताय तुम्ही शाबूत, 100% काय होणार आहे? मी तुम्हाला सांगतो 25 वर्षांची जी आमची सत्ता आहे अजून 15 वर्ष टिकते। मी या 5 वर्षांचं नाही, पुढच्या 10 वर्षांचं शीतलताई हसतायत। शीतलताई, तुमचं हे हास्य कशासाठी आहे? तुमच्या विजयासाठी आहे, त्यांच्या पराभवासाठी आहे की कशासाठी नेमकं आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
थोडंसं तुम्हाला वाईट वाटतंय का? कारण जे सगळे आकडे अंदाज दाखवतायत त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा जास्त युबीटी खूप पुढे आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष तुमच्यापेक्षा खूप पुढे आहे. मी एक सांगू इच्छिते विलासजी की आता आपण जे काही बोलणार आहोत ते फक्त अंदाज आहेत त्याच्यावर बोलतोय, त्याच्यामुळे हे काही नक्की आकडे नाहीयेत हे सर्वजण मान्य करतायत. एक लक्षात घ्या, 114 हा जो जादुई आकडा आहे हा महायुती पार करणार आणि महायुतीचा महापौर बसणार हे 100% खरं आहे. यामध्ये कुठलंही दुमत असण्याची गरजच नाहीये. कारण जे आमच्याकडे आकडे येत आहेत, आम्ही सुद्धा आमचेही लोक तिथे आहेत, त्याच्यामुळे जे काही आमच्याकडे माहिती येते त्यानुसार मी तुम्हाला नक्की सांगू इच्छिते की आम्ही 114 हा आकडा पार करणार आहोत. बघा, मराठी म्हणून खूप भाऊ एकत्र आले, बऱ्याच गोष्टी झाल्या, आता त्याच्यावर बोलण्यात अर्थ नाहीये. पण मराठी माणूस महायुतीच्या मागे ठामपणे उभा राहिलेला आहे हे तुम्हाला उद्या नक्की दिसणार. विकास आणि विकास या एका गोष्टीसाठी मराठी माणूस महायुतीच्या मागे उभा राहिला, याचे आकडे तुम्हाला उद्या 100% दिसतील. तुम्ही टाळलेला आहे तुमचा आकडा सांगायला, ठीक आहे. मी जास्त ताणत नाहीये, कारण तुम्ही कम्फर्टेबल असाल तर सांगाल. संध्याताई, तुमची कामगिरी या निवडणुकीमध्ये रिपीट करेल 2017ची, की तुमचा अंदाज आहे कमबॅक कराल की अजून घसरण होईल? काय तुमचं अनालिसिस काय आहे? वंचितला सोबत घेण्याचा तुम्हाला फायदा की तोटा खाली ग्राउंडवर काय दिसला आज? निवडणूक संपली, आता बोला. निश्चितच फायदा झालेला आहे, तोटा झालेला नाही. आणि आमचा आकडा जो आहे तर आमची सवय नाही आहे आकडा जाहीर करायची. आकडा जाहीर करायची जी सवय आहे ही भाजपवाल्यांची आहे, कारण त्यांना पहिलेच माहित असतं की त्यांच्या सीटा किती येतात. कारण याचा अर्थ वोट चोरी हे जे फेराफेरी झालेली आहे, जसं मंत्री प्रदान करायला इकडे तिकडे फिरावं लागतो, त्याच्यामुळे जादुई आकडा नाही, त्यांना आकडा माहिती नाही. काँग्रेसवाल्यांना आकडा माहिती नाही. आम्हाला माहिती आहे जनतेच्या मनामध्ये काँग्रेस आहे, परंतु जनतेच्या मनात त्याचा रिझल्ट लागू देत नाही हे आमचं मत आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे विलासजी? मलाही माहिती आहे, तुम्ही पण बोलणार नाही, लोक बोलतात पण हे ऐकून घेत नाही. कारण यांचा आकडा जो ठरलेला आहे तो ठरलेलाच आहे. आज जरी यांनी सांगितलं नसेल तरी केशव, तुमचा आकडा हा तुमच्या नेत्यांना विचारा, तो ठरलेला आहे. कदाचित जर तसं घडलं तर मात्र त्यांच्या मनाप्रमाणे होईल. परंतु काँग्रेसच्या पाठीमागं मराठी माणूस होता. त्या दिवशी सुद्धा शीतलताई त्या ठिकाणी होत्या, आम्ही त्या ठिकाणी गेलो, परंतु हे सांगू शकले नाही की महापौर. मी त्यांना सांगितलं की प्रश्नाचं उत्तर काँग्रेस पक्ष निश्चित देऊ शकतो, कारण काँग्रेस पक्ष सर्व समाजाला घेऊन चालतो आणि म्हणून इथला महापौर कोण झाला पाहिजे याचं उत्तर हे लोक देऊ शकत नाही, मात्र काँग्रेस देऊ शकते हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे काँग्रेस निर्णायक ठरू शकेल ह्या सगळ्या लढाईमध्ये, असं तुमचं म्हणणं आहे? कदाचित किंग मेकरच्या भूमिकेत तुम्ही असाल का माहित नाही, तुमचा आत्मविश्वास तो आहे 100%. मग तसं असेल तर नगरसेवक सांभाळणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तुमचे नगरसेवक तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे नक्की. त्याच्यामुळे आम्ही विलास, म्हणजे बघा, हिंदीमध्ये एक म्हण आहे. ताई एक मिनिट, ताई आपण जे म्हटल्या विलास सरांच्या मनात जो प्रश्न आला ना की नगरसेवक सांभाळावा लागेल, एक हिंदीमध्ये म्हण आहे, गाव बसा नाही लुटेरे आ गए. म्हणजे ह्यांना माहिती आहे चोर कोण आहे आणि चोरी करून जिंकू शकतात. तसं नाही. बघा, ही सार्वत्रिक भावना आहे. महाराष्ट्रात झालं नाही का? भावना आहे ही सार्वत्रिक. महाराष्ट्रात काय झालं नाही का? महाराष्ट्रात अनेक वेळा झालं नाही. लोकांचे चोर होणार. ठीक आहे. अमित मोडक